वरप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय जीवन करी विद्वान हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णनो हे दानिजे यज्ञ कर्म सीताकांत स्मरण जय जय राम। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। आकाशस्याधिपो विष्णुः अग्निश्चैव महेश्वरी वायो सूर्यक्षितेरिषः जीवनस्य गणाधिपः। षोडशैतानि नामानि यः पठेत्
मोरेश्वरं सिद्धिदं काय कर रे बस पडायचं नाहीये विघ्नेश्वरं समोरच बघ अरे समोर बघ बाबांकडे ठीक आहे त्याला दिसून नाही द्यायचं तुझं लग्न क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लग वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे एक मी एक तू शब्द मी गीत तू आकाश तू आभास तू साऱ्यात तू ध्यास मी श्वास तू स्पर्श मी मोहर तू स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात तू पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्याच वे तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे जुळले बंध हे अबोल प्रीत ही हे नाते नव्हे अजब रीत ही हे स्वप्न नव्हे
कधी कळते नजे कधी हळूवार ते आले कसे ओठावरी देना तू साथ दे हातात हात दे नजरेतला नजरेतून इकरार घे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लाद वाटे कसे बंध जुळते हे प्रीतीचे गोड नाते जन्मातरीचे असे कसे बोलायचे असे कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता सांग जरा असे कसे लपायचे हे आता मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ रोज बहाणे नवे शोधून मी थकते तुझ्याच मागे मन येऊनही चुकते क्षण आतुर आतुर झाले रोज काहूर काहूर नवे मन धागा धागा जोडते नवा मन धागा धागा रेशमी दुआ मन धागा धागा जोडते नवा धागा धागा रेशमी दुआ मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे
गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे खूप छान वाटत आहे. सगळे लोक आले त्यामुळे खूप अजून आनंद होतो आहे. सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला त्याच्यातच आम्ही समाधानी आहोत. मौंज हे आपला हा व्रतबंध सोहळा असतो. पहिलेच्या काळी जे लोक म्हणजे हे होते ते आपले वेदशास्त्रामध्ये जायचे. 8वा वर्ष झालं की मग ते तिकडे जायचे. तर तो हा सोहळा आपण पार पाडतो. पुण्यावरून आम्ही इथे आलो. सगळीकडे सगळी तयारी केली. सगळ्यांचे आम्हाला हातभार लागले. त्यामुळे हा जो हे जे कार्य होतं ते सफल झालं आमचं. अर्णव काय लहान आहे सध्या या वयामध्ये. तो सध्या त्याला खेळायची सध्या त्याचं हे आहे. पण त्याला आवडतंय हे पण सगळ्या गोष्टी एन्जॉय करतोय तो. तेच त्याचे सगळे फ्रेंड्स आले. त्याची बहीण भाऊ आले. त्यांच्याबरोबर खेळणं त्याला त्याच्यातच तो आवड आहे. त्याला तो एन्जॉय करतोय ती गोष्टी. भार्गव आणि अर्णव हे माझे दोन्ही मुलं नुसते खोडकर आहे. खूप भांडतात म्हणजे खूपच हातपाय एकमेकांना मारणं. पण तेवढंच प्रेमही आहे. एकमेकांचा जिव्हाळाही आहे. कोणाला काही लागलं खुपलं की ते एकमेकांची केअर पण करतात. त्यामुळे हेल्पिंग नेचर आहे. दोघंही जण छान आहे. ते दोघांचा स्वभाव मी तर पहिल्यांदाच बघितला तो तसा क्षण. कारण ते कधी असे स्वतः दोघं एकमेकांना हक करतात ते मी बघितलंच नाही. केअरिंग करतात पण हे असं हे जे असं हे हक करणं वगैरे ते आपण इतकं असं नाही करत ना. त्यामुळे हा जो तो क्षण होता त्यांनी फार एन्जॉय केलं. ते आवडलं त्यांना आणि ते खूप. नरेश परेश महेश विलेशय भूषण भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. उमया दिव्य सुमंगल विग्रहया लिंगित वामांग विभो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो सांब सदाशिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्.
शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय ऋषिवरमानसहंस चराचर जनन स्थितिलय कारणभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरणविशुद्धिं भक्तिं च त्वयि सतीं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालय मयि दास उदासस्तवोचितो न हि भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय जय कैलासनिवास प्रमथ गणाधीश भूसुरार्चित भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् झनुतक झङ्किणु झनुतक किटकक आगो तथा वमसने श्रवः श्रवा वसी स्थापन दक्ष द्रक्ष गुरो दक्ष यज्ञ शिक्षक भो साम्ब जातवे दसे यथात्मग्ने मग्ने न समिधा महारिखं समिद्धस देवमहम् शिवाय नमः ॐ नमः शिवाय देवा वाधत्ता मुखक रसरजौ आदधातु बलमारोग्यं चायुस्त्वद्गुणरुचितां चिरं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् भगवन् भर्ग भयापह भूतपदे भूतिभूषिताङ्ग विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् सर्वदेव सर्वात्म सर्वद दुर्वृत गर्वहरण विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मेत्येतल्लक्षणलक्षितभो साम्ब सोन्याच्या मंगळसूत्राला चपलाकंठीची सर
राहुलरावांचं नाव घेऊन भिक्षावळीत घालते राहुलरावांचं नाव घेते भिक्षावळीत घालते अर्णवला तांदळाची सर. शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय. कस्तुरीचा दरवळ हा कस्तुरीचा दरवळ हा भारी अंबरा मुंजीच्या शकुनाने हर्षताला आशीर्वचनांचा चैतन्य सोहळा कुर्यात् कठोर मंगलम् कुर्यात् कठोर मंगलम् कुर्यात् कठोर मंगलम् कुर्यात् कठोर मंगलम् तननदो तननदो तननदेरे नदी तनन तननदो तननदो तननदेरे नदी तनन. साकारले व्रतबंध हे दहिवरली वटुमाता मातृभोजनी उल्हासिले त्रिभुवन असे हर्षाने दुमदुमले सनई चौखडे गमती विद्या पुढे शरण जाती तनमने गुणगुणती ऋण सुणती दिशा मंत्रवेदी सजुनी गिरी घोष दुमे सहजौरी शुभतेचा मंत्र गवसला शुभतेचा मंत्र करताना हवा असतो आरसा शृंगार करताना हवा असतो आरसा राहुलरावांचं नाव घेऊन भिक्षावळीत घालते अनरसा. कठोर मंगलम् कुर्यात् कठोर मंगलम् कुर्यात् कठोर मंगलम् कुर्यात् कठोर मंगलम्. मन मंदिर तेजाने मन मंदिर तेजाने उजळून घे साजगा मन मंदिर तेजाने उजळून घे साजगा आंबाड्यावर माळतात वेणी राहुलरावांचं नाव घेऊन भिक्षावळीत घालते फेणी. मन मंदिरा तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी तळहाताच्या रेषांनी सहज सुखा का भोगी कुणी स्वयंप्रकाशी तू तारा स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा
राहुल रावांचं नाव घेऊन भिक्षावळीत घालते करंजी. रे बाखरा उजळून घे साधगा मन मंदिरा तेजाने उजळून घे साधगा मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा. Magare magare sani sa ni ni sa re re ma pa ni da pa ni ni sa re re sa. रणक्षुद्रघण्टानिनादाभिरामं चलत्ताण्डवोत्तण्डवत्पद्मतालं लसत्तुन्दिलाङ्गोपरिव्यालहारं गणाधीशमीशानसूनुं तमीडे गणाधीशमीशानसूनुं तमीडे. त्वं सवीणालयोलासि वक्त्रं स्फुरच्चुण्डदण्डोलसद्बीजपूरं गलद्गर्भसौगन्ध्यलोलालिमालं गणाधीशमीशानसूनुं तमीडे गणाधीशमीशानसूनुं तमीडे. लहानपणीचा खेळ असतो भातुकली. राहुल रावांचं नाव घेऊन भिक्षावळीत घालते चकली. लागली आता म्हणलं अर्णव म्हणतो काशीला जाऊ. लागली आता म्हणलं अर्णव म्हणतो काशीला जाऊ. रोहितराव म्हणाले अर्णवला देऊया प्रवासाचा खाऊ. सच्चन्द्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवत्वं सहेतु गणाधीशमीशानसूनुं तमीडे गणाधीशमीशानसूनुं तमीडे. तिला वाटतं मी नेहमी दुसऱ्या मुलीकडे बघून बसतो. माझा संयोग होता सर्व मुलींमध्ये माझा तुझा चेहरा दिसतो. भुजावल्लरी दृश्यमूलो चलद्भ्रूलता विभ्रमभ्राजदक्षं मरुत्सुन्दरी चामरै सेव्यमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे गणाधीशमीशानसूनुं तमीडे. खूप छान वाटलं. खूप चांगला प्रोग्राम झाला. अर्णवनी खूप कोऑपरेट केलं. सगळ्या रिलेटिव्सनी खूप एन्जॉय केलं. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळे लोक आले तर. आणि आता अजून पुढे असं सहकार्य राहील सगळ्या कार्यक्रमामध्ये हेच अपेक्षा आहे. मुंज म्हणजे लहान पोराला पुढे शिक्षणासाठी आधीच्या काळामध्ये शिक्षणासाठी पुढे पाठवणं, त्याला इंडिपेंडंट करणं हा ओव्हरऑल एक कारण होतं आधी मुंज करण्याचं. आता आपण
हा जो संस्कार आहे हा पुढे करायला पाहिजे, कारण की पोरं इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. आम्ही पुण्याला राहत असल्यामुळे प्रिपरेशन खूप आधीपासून चालू करावी लागली होती. भरपूर 1.5-2 महिने तर ॲटलिस्ट सगळ्या गोष्टी लाईनअप करायला लागल्या. इकडे नागपूरला माझा मोठा भाऊ राहतो तर त्याचं सहकार्य खूप होतं सगळ्या गोष्टींमध्ये, आणि खूप भरपूर गोष्टी बघाव्या लागतात ज्याच्यासाठी आपल्याला भरपूर रिलेटिव्सची मदत लागते. आणि माझे सगळे रिलेटिव्सनी खूप जास्ती सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली. राईट फ्रॉम कार्यालय शोधणं, कार्यालय फायनलाइज करणं, त्याच्यानंतर मेहंदीचे लोक फायनलाइज करणं, त्याच्यानंतर भरपूर इनपुट्स मिळाले. आहेर जो द्यायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी ठरवल्या गेल्या चांगल्या सगळ्यांच्या मदतीने आणि संमतीने. अर्णव आणि भार्गवचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. दोघंजणं भाऊ आहे, तर 5 वर्षांचा डिफरन्स असल्यामुळे थोडं फरक आहे विचार करण्यामध्ये. खूप छान खेळतात दोघंजणं सोबत आणि खूप एकमेकांवर प्रेम करतात. अर्णव आहे खूप मस्तीखोर, खूप लहानपणीपासून त्याचा लाड झालेला आहे आणि त्याचं मोठं फंक्शन नव्हतं झालं, त्याच्यामुळे आम्हाला एक खूप मुंज चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रकारे करण्याची खूप इच्छा होती. आणि त्याच्यामुळे आता आहे, म्हणजे त्याची मस्ती करतो, खूप ऐकतो सगळ्यांचं, सगळ्यांबद्दल त्याला आपुलकी आहे सगळं.